6 डिसेंबर 1956 इतिहासातला सर्वात शांत पण सर्वात जास्त विचार पसरवणारा दिवस। 6 डिसेंबर 1956 हा दिवस फक्त एका महामानवाचा शेवटचा दिवस नाही, पण त्यांच्या विचारांच्या क्रांतीची सुरुवात आहे। ज्यांनी आयुष्यभर फक्त छळ, अन्याय आणि द्वेष सहन केला, पण भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणारं संविधान तयार केलं। बाबासाहेब त्यांच्या अखेरच्या संदेशात असे म्हणाले आहेत की मी ज्या काही यातना सहन केल्या, जो काही संघर्ष केला, तो फक्त माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी केला। हा स्वतंत्रता, एकतेचा, बंधुतेचा, समानतेचा रथ मी आता इथपर्यंत तर आणला आहे, पण त्याला पुढे घेऊन जायचं काम हे तुमचं आहे। हा संदेश ऐकून आपल्याला असं दिसून येतं की माणूस संपू शकतो, पण त्यांचे विचार कधीच संपू शकत नाही। आज जरी आपण वेगवेगळ्या जातीचे असलो, वेगवेगळ्या धर्माचे असलो, तरी शिवरायांनी आपल्याला एकत्र लढायला शिकवलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला एकत्र जगायला। त्यांचं स्वप्न विभाजन नव्हे, तर एकता, बंधुता आणि समानता होय। आणि त्यांचे विचार की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यांचे विचार जर आपण आज आचरणात आणले तरच त्यांना खरी आदरांजली होईल। 6 डिसेंबर हा फक्त शेवट नाही, तो एक संकल्प आहे। विचार जिवंत ठेवायचा, मनुष्यत्व जिवंत ठेवायचा, पण याच्या पण वर बाबासाहेबांचे विचार जिवंत ठेवायचे, ते म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हेच विचार जर आपण आचरणात आणले तर त्यांना खरी आदरांजली होईल। जय हिंद, जय शिवराय, जय भीम।